नाव काय तुझं? रोहित आडनाव? रोहित बापू देवकते. देवकते. गाव कुठलं? बाणेगाव. बाणेगाव. कधी गाय घरचीच आहे का कसं इकडे हिजी आई? हिची आई आता म्हातारी होती. हां. कधी इकला? आता लय दिवस झालं तरी पण एक 3-4 वर्ष झालं. 3-4 वर्ष. हिचं वडील माहिती आहे का कोण आहे? वडील नाही. माहिती नाही. नाही. हां. किती येत झाली ती हिला? आता तिसरं येत आहे. तिसऱ्या येताच्या आहे. तिसरं येत झालंय आता चौथं आणलं इथं. हां. तुम्हाला बैल कसं काय माहीत झालं? बैल गावात असल्यामुळं ती लय जण म्हणा लागले त्यांचा बैल चांगला आहे, ह्यांचा बैल चांगला आहे. हां. ती आम्ही आला होतो ती हां. दूध किती देते गाय? दूध 3.5-4 देते. हां. पूर्ण काढायची. खरं का खोटं? खरं. हां. अशी गाय आहे एक नंबर आहे जातीला गाय. वासरू पण चांगलं देते. 3.5 लिटर देते. एकदाच कारवड दिलेला आहे. 2 खोंड दिली ही ना हां. आतापर्यंत. अगोदर एकदा आलतो. अगोदर का बोलत होतो ह्याच्यावर नाही दुसऱ्यावर घातलं होतं. ती पण बारकं खोंड होतं. पण वासरू आता चांगला आहे. घरी आहे का आता? आता आहे की. हिचं वय किती आहे? वय तरी पण म्हणलं तर आता माहित ना आपल्याला. बरोबर. वडील हिची आई कुठं आणला होता तुम्ही का घरचीच आहे तिची आई? आई पण घरचीच आहे. हां. लई दिवस झाला आमच्याकडं भरपूर गाई म्हशी होत्या तेव्हा आजोबा राखत होतं. आजोबा मम्मी पप्पा राखत होते. मग त्याच्यातली ही कारवड आहे. म्हणजे ही घरच्याच गायची घरचीच. फक्त हिचा वडील तुम्हाला माहिती नाही. माहिती नाही. असं झालं. अगोदर आमच्याकडे 2 बैल होती. त्या 2 बैलांवरच आहे. ती बैल कुठून आणली होती? ती बैल हां. ती पण घरच्याच गाईचं आम्ही घरच्याच गाईचं तयार केलं. असं झालंय. बर. मग ती दुसऱ्या आईची असतील ना? ती दुसऱ्या आईची. बर असं झालंय का? मी आता गाय एक नंबर आहे मित्रांनो. माझी कांबळ नाही काय नाही जिथल्या तिथं रचना. माझ्या एवढी होती. आजोबाकडे बैल होती ती. तेव्हापासून ते हे काढलं. म्हणजे तुमच्या पिढी जात गाई ज्या होत्या त्या गाईच्या रक्तातलीच ही गाय आहे. असं घे इकडे फिरू आडवी कर तिला. थांब. ह्यांच्या तुमच्या वडिलांना बोलता येत नाही का नाही? तरी पण गायींचा नाद आहे ह्यांना.